नमस्कार मंडळी. ही आपली कांदे आहेत. कांद्याच्या शेजारी आपल्या शेजाऱ्यांचा ऊस आहे, ठिबकवर लावलेला. चांगला आलाय त्यांचा ऊस, पण पट्टा पद्धतीने लावलाय. हे बघा, छान आहे. हे बघा फुटवा किती आहे. नर्सरीतनं रोप आणून लावलेलं आहे. नर्सरीतनं रोप आणून लावलेलं आहे. फुटवा बघा कसं चांगला आहे, छान आहे. चांगला आलाय. पट्टा पद्धतीने छान येतोच. त्याला काय दारी धरायची गरज नाही, काय नाही. ठिबक आहे त्यामुळं बघा. हे जनावरांसाठी गाजराचं गवत लावलेलं आहे. गाजराचं गवत म्हणजे गाजरी गवत नाव आहे त्याचं. गवत आहे, थोडं थोडं आलंय. ते कुळवल्यानंतर, ट्रॅक्टरनं कुळवल्यानंतर जातं परत गवत पण सगळं निघून. ऊस छान आला आहे, एक नंबर. नर्सरीतलं रोप आणून लावले, डोळा पद्धत. एकच डोळ्याचं असं. हे बघा, एक एक डोळा लावलाय. हे फुटवा तर बघा किती फुटवा आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 फुटवे आहेत बघा. 9 बघा, 9 फुटवे आहेत. हे बघा, एका कांडीला, एका डोळ्याला जर 9 उशी येत असतील तर किती भारी आहे. म्हणजे एक बुचुडीच तयार होती त्याची. बघा, मस्त आलाय ऊस. तुम्ही पण लावा अशाच पद्धतीनं. लावायला पण सोपं जातंय, पाण्याला पण सोपं जातंय, पेण्याला जास्त खर्च येत नाही. फक्त एका डोळ्याचेच पैसे भरावे लागतात. ठिबकवर छान येत आहे. कुठं कुठं ही तांदळीची भाजी आली. हे आमच्या इथे ह्याला दुधानी म्हणतात. दुधानी, ह्याला बारका घोळ. आमच्या इथे मोठ्या घोळाची भाजी करून खातात, बारक्याची खात नाहीत. हे बघा, हे आता भाजी छान येते बघा. हे दुधानी. आपली बरीच शहरातली लोक, खेड्यातली लोक शहरात जाऊन राहिलेले असतात नोकरीच्या निमित्तानं काही, किंवा कमावण्याच्या निमित्तानं. तर असे व्हिडिओ पाहून त्यांना खूप बरं वाटतं. मग हे व्हिडिओ त्यांच्यासाठीच असतात की ज्यांना शेताकडे येणं होत नाही. खूप आवड असते शेतात यायची, तर पण आवड असून सुद्धा काही फायदा नसतो. ते शेत बघायला भेटत नाही, काय नाही. हे बघा किती मोठा पाळा आला इथं भाजीचा. बघा, खूप छान आले. हे धने, तांदळीची भाजी मस्त आहे, कवळी कवळी आहे. लिहून करावा संध्याकाळी ही भाजी. हे बघ, अशी भरपूर भाजी आहे. बघा, कुठं कोथिंबीर आली आहे, कुठं काय आलंय. पहिलं जे बी पडलेलं असतं ते येतं. भरपूर भाजी आहे. ऊस पण बघा, असं काकऱ्याच्या काकऱ्या सलग मस्त दिसते. टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचं. त्याला जास्त खुरपण्याची गरज लागत नाही. आता ह्याच्यामध्ये जर आपण ही ट्रॅक्टरनं कुळवलं तर मग गवत येण्याची ही खुरपून घेतलेलीच आहे. बघा, हे ढीग दिसतात ना वाळलेल्या गवताचे, ते खुरपून घेतलेलेच आहे. हे बघ, काकऱ्याची काकऱ्या मस्त दिसते ह्याकडेच त्याकडेला. छान ऊस आलाय. पण एवढ्या मोठाले फुटवे बनल्यावर त्याचं बुड तर बघा किती मोठं आहे. बघा,
आता एवढं लहान असतं एवढा मोठा आहे म्हणल्या ऊस किती मोठा होईल. दाखव ह्याला किती फुटवे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 8 फुटवे आहेत बघा. 8 फुटवे, त्याच्यापेक्षा कमी जास्त. हे बघा एवढा मोठा आहे म्हणल्यानंतर ही बुचुडी किती मोठी होईल याची. फुटवा छान आहे. अशाच पद्धतीने लावा कुणाला लावायचं असेल तर. बघते भाजी फुलं आले त्याला. हे पण आयुर्वेदिक भाजी छान असते. आपल्याला ह्याचे काही आयुर्वेदिक फायदे माहीत नाही, पण चांगली असते शरीरासाठी खायला. पोट बिघडतं, संडास लागते म्हणून आमच्या इथं खात नाही कुणी ह्याला. मोठ्या गोळाची भाजी छान लागते उन्हाळ्यामध्ये. इथे मोठा गोळ नाही आता दाखवायला तुम्हाला कसा दिसतो. ह्यातनं असाच असतो, फक्त पानं मोठी असतात आणि ही जी असते फांदी अशी ती पांढरी असते, अशी लाल नसते, पांढरी असते. आणि ही पानं लईच मोठी मोठी असतात, एकदम कवळी अशी छान वाटते. उन्हाळ्यात तर खूप छान लागते. हे बघा आमच्या इकडे ह्या गवताला शिपीची भाजी म्हणतात, तर तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा आम्हाला तेवढं. आणि ही भाजीला पण काय म्हणतात ते सांगा, कसला घोळ म्हणतात ते. आंबूस छान भाजी लागते. तर कमेंटमध्ये सांगा ह्या भाजीला पण तुमच्याकडे काय म्हणतात ती. आणि ह्या गवताला पण, ह्या गवताला आमच्याकडे शिप म्हणतात. शिप शेळ्या वगैरे भरपूर खातात, गाई दुधाच्या गाई असतात ते.